कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे। केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली। लोकसभेच्या तोंडावर हा मोठा निर्णय घेण्यात आला। कांदा उत्पादकांसाठी ही मोठी बातमी आहे। खरं तर गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी देण्यात आली होती, मात्र महाराष्ट्राच्या कांद्याला परवानगी देण्यात आली नव्हती। मात्र आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातल्या कांदा निर्यातीला सुद्धा आता परवानगी देण्यात आलेली आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, कांदा उत्पादकांसाठी ही दिलासादायक बातमी अशीच म्हणावी लागेल। अगदी बरोबर आहे कल्याणी। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकारने घेतलेला हा सगळ्यात मोठा निर्णय आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एक दिलासा दिलेला गेलेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। कारण देशभरामधील जवळपास 99,150 मेट्रिक टन कांदा जो आहे तो निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे। सोबतच आपण जर बघितलं तर 2,000 मेट्रिक टन पांढरा कांदा देखील निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर हा जो 99,150 मेट्रिक टन लाल कांदा आहे तो बांगलादेश असेल, UAE असेल, भूतान असेल, बहरीन असेल, मॉरिशस असेल आणि श्रीलंका असेल या 6 देशांमध्ये निर्यात करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। त्यामुळे केंद्र सरकारचा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे। 2 दिवसापूर्वी प्रामुख्याने जर आपण बघितलं तर पांढरा कांदा जो गुजरातमधून फक्त निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली होती आणि त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकारवरती टीका केली जात होती। असं असताना केंद्र सरकारने आज घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे असंच आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल। प्रमोद, खरं तर गुजरातमधून परवानगी दिली, त्यानंतर टीका झाली आणि म्हणूनच अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला असं म्हणावं लागेल का? नक्कीच प्रमोद, तुझ्याकडे मी येते, पण सध्या शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेट्टी जी, कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे। केंद्र सरकारने आता महाराष्ट्रातल्या कांदा निर्यातीला सुद्धा परवानगी दिली आहे। शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल? केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे त्याचा मी स्वागतच करतो, परंतु याच्यामध्ये वाढायला पाहिजे कांदा निर्यातीला परवानगी द्यायला पाहिजे।